एकदा संत बाळूमामांनी 4-5 चोरट्यांना रात्रीतून असं चकव्यामध्ये घुमवलं जेणेकरून ते चोरटे घाबरून सकाळपर्यंत बाळूमामांच्या शरणाला येऊन बसले होते। तर एकदा झालं असं, संत बाळूमामा आपल्या कुटुंबासोबत आदमापूरच्या एका ठिकाणी आपला पाल ठोकून मुक्कामाला थांबले होते आणि संत बाळूमामांसोबत त्यांच्या मेंढ्या, बकरं, कुत्रे आणि घोडे आणि गाढवं सुद्धा होते। पण ते सर्व संत बाळूमामांनी त्यांच्या ताब्यात बांधून ठेवले होते। परंतु जेव्हा रात्र झाली तेव्हा संत बाळूमामा आणि त्यांच्या कुटुंबातले सर्व लोक जेवण खावण करून झोपी गेले आणि संत बाळूमामा बाहेरच आपल्या खाटावर झोपले होते। आणि तेव्हा शेजारच्या गावात राहणाऱ्या 4-5 चोरट्यांची नजर बाळूमामांच्या त्या मेंढ्यांवर गेली आणि तेव्हा ते चोरटे रात्रीचा फायदा घेऊन बाळूमामांच्या पालावर दरोडा टाकण्यासाठी निघाले होते। पण जेव्हा ते चोर रातच्या शेतातून बाळूमामांच्या पालाकडे येत असताना तेव्हा अचानकच बाळूमामांना त्या चोरांचा संचार भेटला आणि बाळूमामांचे डोळे उघडले। तेव्हा संत बाळूमामांनी उठून आपल्या दूरदृष्टीने पाहिलं की काही दरोडेखोर आपल्या पालावर दरोडा टाकण्यासाठी येत आहे आणि हे पाहून संत बाळूमामांनी फक्त आपली काठी जमिनीवर गोल फिरवली, कारण संत बाळूमामांनी आपल्या दैवी शक्तीने त्या चोरट्यांना असं रात्रभर गरक्यात घातलं जेणेकरून ते सर्व चोरटे रात्रभर एकाच ठिकाणी फिरत बसले होते। आणि जेव्हा त्या चोरट्यांना त्यांची खरी चूक कळाली तेव्हा त्यांचा तो गरका सकाळीच थांबला आणि ते सर्व चोरटे सकाळीच संत बाळूमामांच्या शरणाला येऊन बसले।